गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नमस्कार. आज 1 ऑगस्ट सकाळचे 7 वाजायला आलेले आहेत आणि आता आपण धरणस्थळावरून बघत आहोत. राधानगरी धरणाचे आज 3च दरवाजे सुरू आहेत. काल रात्री एक दरवाजा पुन्हा बंद झालेला आहे. म्हणजे काल सकाळी जे 7 दरवाजे सुरू झालेले होते त्यामधले 4 दरवाजे काल दिवसभरामध्ये बंद झालेले आहेत. आता आपण बघू शकताय तर गेल्या 24 तासामध्ये राधानगरीमध्ये 120 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि 1 जूनपासून आज अखेर 3832 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. आपण बघू शकताय राधानगरीच्या जो धरणाची जी पाणी पातळी आहे ती सध्या 346.97 आहे, म्हणजे 347.50च्या खाली आहे. त्यामुळं दरवाजे उघडण्याची अजून काही शक्यता नाही आहे. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं किंवा इथून पुढे सांगेन की राधानगरी धरण हे 8.5 TMC 8.36 TMCचं धरण आहे आणि ह्या धरणामध्ये मागच्या बाजूला बॅकवॉटरच्या क्षेत्रामध्ये बरेचसे ओढे नाले आहेत ज्यामधून प्रचंड प्रमाणात पाणी धरणामध्ये येत असतं. त्यामुळे थोडा जरी पावसाचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा हे दरवाजे पुन्हा ओपन होऊ शकतात, उघडू शकतात आणि पावसाचं प्रमाण कमी झालं की ते आपोआप बंद होऊ शकतात. त्यामुळे कुणीही पॅनिक होण्याची गरज नाही आहे. स्वयंचलित दरवाजामधून जो विसर्ग होतो तो एका दरवाजामधून 1428 क्युसेक्स इतका विसर्ग होतो. त्यामुळे हा विसर्गसुद्धा पुराच्या प्रमाणात जास्त नाही आहे. त्यामुळे कुणी घाबरून जायचं कारण नाही आहे. फक्त तुम्ही प्रशासनाकडे लक्ष द्या, त्यांच्या सूचनांकडे लक्ष द्या, त्यांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करा आणि राधानगरी धरण, राधानगरीचा पाऊस या संदर्भात काही आपल्याला अपडेट्स हवे असतील तर आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्वांपर्यंत ते पोचवा. धन्यवाद.